हाय हॅलो नमस्कार, मी अपूर्वा अँड वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही आलो आहे मिरॅकल गार्डनला आणि मिरॅकल गार्डनचं आता तिकीट्स खूप फारच कमी आहे. ह्याच्या आधी 100 दिराम पर पर्सन होतं आणि आता ते झालं आहे 30 दिराम पर पर्सन फॉर रेसिडेंट. तर लेट्स सी मिरॅकल गार्डन कसं आहे. खूप टाईमपासून यायचं होतं बेबीला घेऊन आणि गर्दी आहे इथे आज बऱ्यापैकी सॅटर्डे आहे त्यामुळे. तर बघूया की एक्सप्लोर. ओके, तर आता आम्ही एंट्री केलेली आहे आणि एक मस्त इथे स्पॉट्स आहेत सेल्फी काढायसाठी. पूर्ण स्पॉट्स आहेत. जर तुम्ही 3:30-4पर्यंत आलात ना तर तुम्हाला खूप सारं म्हणजे फिरता येईल आणि खूप सारे लोकेशन आहेत ते कवर करता येईल. तर हे बऱ्यापैकी मोठं आहे गार्डन, मिरॅकल गार्डन आहे आणि हे माझ्या मागे बघतात ते इमिरेट्सची फ्लाईट आहे, त्याला सगळे फ्लावर्स लावलेत हे बघा मस्त. आणि हे रिअल फ्लाईट आहे तर त्याला फ्लावर्स लावून डेकोरेट केलं आहे. तर मी जवळून पण दाखवते ही फ्लाईट कशी दिसते. तोपर्यंत इथले कलरफुल फ्लावर बघा. एवढे दुबईमध्ये फ्लावर इमॅजिनच केले नव्हते जेव्हा आले होते फर्स्ट टाईम जेव्हा दुबईला, तेव्हा मी तर इमॅजिन केलं नव्हतं जरा पण की इतके फ्लावर्स, इतके म्हणजे एका ठिकाणी एवढे कलरफुल फ्लावर्स बघायला भेटतील असं वाटलंच नव्हतं. पण इथे प्रचंड. आणि हे जे मेंटेन करायला लागतं त्याचं मेंटेनन्स पण खूप आहे ऑफकोर्स, कारण दुबईमध्ये मेंटेन करणं म्हणजे नॉट अ इझी थिंग. आणि त्यामुळे हे गार्डन जे असतं ते 6 महिने बंद असतं आणि 6 मंथ्स जे समरचे 6 मंथ्स असतात तेव्हाच ते चालू असतं. आणि आता बऱ्यापैकी त्याचे प्राइजेस, तिकीटचे प्राइजेस पण कमी झाले आहेत. तर इट्स पण. आणि बघूया बेबी पण कसा एक्सप्लोअर करतो माझं ते. आणि हा आहे फॅल्कन. तर इकडे आपण जर तुम्हाला पाहिजे असेल फोटोग्राफी करू शकतो. सुंदर सुंदर फुलं आहेत मस्त. हे हार्ट शेपचं हे मी खूप साऱ्या रीलमध्ये बघितलं होतं. आणि ही झेंडूसारखी, हे झेंडू तर नाही आहे पण झेंडूसारखीच दिसणारी फुलं. आणि हे इतका हा एकदम मस्त व्ह्यू, सगळीकडे फ्लावरच फ्लावर आहेत मस्त. आणि हे जर सपोज इथून जर वरतून फ्लाईट गेली तर हे जर दिसणारा जर व्ह्यू असेल खाली, एकदम मस्त व्ह्यू दिसेल, मस्त व्ह्यू. आणि फुलं तर एकदम कलरफुल आहेत. ते आता मी पुढे पुढे एक एक दाखवते तुम्हाला. तर हे वरती वगैरे हे जे दिसत आहेत महल टाईप, इथे पण आपण जाऊ शकतो आणि सेम तिकीट आहे. एकदा तिकीट काढलं तर पुन्हा काय तिकीट काढायची गरज तर नाही आहे. तर हे तेच आहे की जितकं आपण एक्सप्लोअर करू एका दिवसात तेवढं आपल्याला एक्सप्लोअर करता येईल, तेवढं आपल्याला मस्त मस्त इथे गोष्टी, सेल्फी, व्हिडिओ, रील सगळं शूट करता येईल. लिटरली असं एकदम डिझनीलँडसारखं वाटतंय. ॲक्च्युअलमध्ये असं वाटतं की डिझनीलँडला आपण आलो आहे. आणि मस्त एकदम इतकं फ्लावर्स आहेत आणि म्हणजे अरेंज पण एवढे मस्त केलेत ना, मेंटेन पण इतके छान केलेत ना, लिटरली असं म्हणजे वर्थ व्हिजिट वाटतंय. हे तुम्ही मस्त हा सिटिंग एरिया जिथे आता मस्त संध्याकाळ इव्हनिंग झाले तर मस्त लाईट पण लावलेले आहेत. आणि हे लाईट ह्याच्यामध्ये पण इतकी छान वाटत आहेत. इवन इव्हनिंग टाईममध्ये पण इतकं छान एकदम ते स्पॉटलाईट त्या फुलांवरतीच पडते आणि त्यामुळे ते अजून जास्त ग्लो करत आहेत फ्लावर्स सगळे. आणि मी तुम्हाला दाखवते इथले डिझनीलँडचे वाईब. ॲक्च्युली डिझनीलँडच वाटतंय पण एक वाईब दाखवली. या ठिकाणी जर तुमच्याकडे प्रॉपर इक्विपमेंट असतील म्हणजे ट्रायपॉड आणि लाईट्स, जर तुम्हाला प्रॉपर जर फोटोशूट करायचं असेल तर ही बेस्ट लोकेशन आहे दुबईमध्ये. मला वाटतं फक्त एक तिकीटचा खर्च होईल जो काय होईल तो. आणि तुमच्याकडे जर इक्विपमेंट असतील, कॅमेरा तर इनफच आहे पण तरी जर तुम्हाला एकदम प्रो लेवलची फोटोग्राफी हवी असेल तर एकदम बेस्ट लोकेशन आहे दुबईमध्ये. आणि लिटरली प्री वेडिंग वगैरे जर कोण करायचं असेल तर एकदम बेस्ट लोकेशन आहे. काही बाकी तामझाम करायची गरज नाही, मस्त यायचं, फोटो काढायचे, निघून जायचं. एवढी बेस्ट लोकेशन आहे ही एकदम. त्या पूर्ण व्हिडिओमध्ये मला आत्तापर्यंत फक्त एकच फूल आहे ज्याचं नाव माहिती आहे, जे आहे सदाफुले. आणि बाकी ही सगळी मस्त कलरफुल सनफ्लावर आणि इतर फुलं
आणि हा मस्त जे आहेत मस्त फिरतायत आणि ह्याच्या बरोबर मस्त म्युझिक चालू आहे मागे. मस्त एक क्लॉक टाईप केलंय आणि ते टाइम पण दाखवलाय. मस्त आहे, खूपच छान. तर ह्या इथे अशा टॅक्सी पण आहेत जिथे म्हणजे ह्या 50 दिरहम पर पर्सन आहे. तर ते घेऊन आपण पूर्ण सैर करू शकतो. पण मला तर वाटतं पूर्ण आपण जर स्वतः फिरलं, स्वतः चाललं, कारण चालायला पण इतकी मजा आहे इथे एवढे कलरफुल फ्लावर्स बघायला. आणि ऑफकोर्स जर आपण ही टॅक्सी वगैरे केली तर अजिबातच काही सेल्फी वगैरे करणार नाही. तर ते त्या हिशोबाने जे फिरवतील त्या हिशोबाने आपल्याला फिरायला लागेल. बेटर टू वॉक. इतकं चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये वॉक केलेलं चांगलं आहे कधीही. आणि हे माझं बेबी जे सगळे कलरफुल फ्लावर बघते. मस्त आहे. तर पाण्याचा पण आवाज इतका सूदिंग येतो ना इथे, खरंच खूप मस्त आहे. मस्त छोटे छोटे विलेज असे छोटंसं पार्क पण केलं आहे इनसाइड दिस मिरॅकल गार्डनच ओनली. तर हे इथे बेबीजसाठी कार वगैरे आहेत. बघते मी ह्याचे काय कॉस्ट आहे का, फ्री असेल तर लेट मी एक्सप्लोर. सनसेटचा व्ह्यू मिरॅकल गार्डनमधून. तर मस्त आम्ही एक किड्सच्या ही टॉय कारमध्ये बसलेलो आणि तिकीट थोडं आहे, महाग आहे, 40 दिरहम आहे 10 मिनिट्ससाठी. पण माझ्या बाळाचं काही तिकीट नव्हतं, म्हणजे त्याला तो आहे 2 इयर्स बिलो 2 इयर्स, सो त्याला काही तिकीट नव्हतं. तर मी त्याला मस्त घेऊन बसलेली, माझे हस्बंड घेऊन बसलेले आणि मस्त आम्ही ही कार राईड एन्जॉय केली. तर हे जे फ्लावर आहेत ना, हे लाईट म्हणजे आता संध्याकाळच्या लाईटमध्ये पण इतके छान दिसतात ना. मस्त कलर तेवढाच आहे आणि तसाच मस्त उठून दिसतो एकदम. माझ्या मागे बघते परफ्यूमचं शॉप आहे एक. मला तर वाटतं मोस्टली ऊदचेच परफ्यूम असतील इथे अवेलेबल, कारण जो बाहेरूनच स्मेल इतका मस्त येतो आहे. तर खूपच छान आहेत हे परफ्यूम. ऊदचे ज्याला म्हणजे मायग्रेनचे ज्यांना इश्यू वगैरे असतात, कारण काही जणांना डोकं वगैरे दुखतं, मला पण तसं हल्ली व्हायला लागले. तर डोकं वगैरे दुखतं तर ऊद परफ्यूम त्यांनी ट्राय करा, किंवा जे बाथ अँड बॉडीचे जे परफ्यूम असतात, मला त्याच्याने पण डोकं दुखायला लागतं ॲक्च्युली. तर मी ऊदचं स्टार्ट केलं आहे आणि ऊदचे परफ्यूम एकदम मस्त. जर येत असाल समरमध्येच ऑफकोर्स इथे चालू असतं, तर समरमध्ये येत असाल तर मेक शुअर दॅट यू कॅरी सम वॉटर विथ यू. बेबीसोबत असेल तर ऑफकोर्स काही फ्रूट्स वगैरे असेल तर आणखीन छान, कारण थोडं फील होतं आता की समर चालू आहे. आणि इथे चालायला तर कुठल्याही दुबईमध्ये तुम्ही कुठल्याही पार्कला वगैरे किंवा कुठेही जाल ना, तर चालायला तर खूपच लागतं. तर जेव्हा पण जाणार तर मेक शुअर की तुमच्यासोबत प्रॉपर फूड, ॲटलिस्ट बेबीसाठी, म्हणजे बेबी जर असेल तर, माझ्यासोबत बेबी म्हणून मी सांगते, तर बेबी असेल तर फूड वगैरे प्रॉपर कॅरी करत जा. पाणी मेन आहे, पाणी कॅरी करत जा, कारण इथे आहेत सगळे स्टॉल पण खूप लांब आहे. तर तुम्हाला एक म्हणजे चालेपर्यंत तर खूप टाईम जाईल, एक 10 मिनटं तर तुम्हाला शोधण्यातच जातील सगळे शोधायला पाणी वगैरे. तर बेटर आहे की तुम्ही तुमच्यासोबत जे फिरते सगळे फ्लावर्स बघत येत असाल मिरॅकल गार्डनला तर खूप टाईम काढून या. आणि मोस्टली तर डे लाईटमध्येच या. आता पण आहेत तसे बऱ्यापैकी लाईट आहे इथे, काय अंधार तर नाही आहे. पण जे डे लाईटमध्ये जे फोटो येतील ते मस्त येतील कम्पेअर टू लाईटमध्ये. तर बेटर आहे की तुम्ही किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दोन्ही टाईम कवर करा आणि त्या हिशोबाने या. पण हा मिरॅकल गार्डन तर खूपच सुंदर आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. जर तुम्हाला दुबईमधले अजून कुठले ब्लॉग बघायचे असतील तर मला कमेंटमधून सांगा. आणि दुबईमध्ये काय तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मग ते पण मला कमेंट करून सांगा. होपफुली मी लवकरच त्याचा पण ब्लॉग घेऊन येईल जे तुम्हाला क्वेश्चन्स असतील त्याचा. ओके, बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.